रात्री उशिरा ही घटना घडल्याचं मलाही माहीत पडलेलं आहे आणि माजी नगरसेवक मला वाटतं की संतोष बारशे आणि अंकित यांच्याबरोबर जे व्यक्ती होते यांच्या दोघांचा खून झालेला आहे असं या ठिकाणी माहीत पडलेलं आहे. पोलीस तपास या ठिकाणी सुरू आहे आणि अजून काही प्राथमिक माहिती आलेली नाही. पण निश्चितपणाने भुसावळ हे आपल्याला माहिती की हॉट सीटवर कायमच राहिलेलं आहे. तिथे मागच्या काळातही बरेच गुन्हेगारी या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे SP आणि त्यांचं सगळं पथक त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि लक्षात येईल हा कशावरून या ठिकाणी 2 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचाही खून झाल्याचं माहिती मला या ठिकाणी मिळालेली, मोहन पैलवान म्हणून. त्यामुळे हे पूर्ववैमनस्यामधून आहे का गँग वॉरवरून आहे याची अजून माहिती मिळालेली नाही.